संशय व्यक्त करणे यात गैर काय? बजरंग सोनवणे, दादांचा विषय मी संसदेत मांडणार आहे आणि बाहेर देखील मांडणार. संसदेत विरोधी पक्षातील नेत्यांना बोलू दिले जात नाही. अजित पवारांच्या बाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना बोलणार आहे. संसदेत बोलण्याची संधी दिली तर बोलणार. प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा आहे की चौकशी झाली पाहिजे. यामध्ये राजकारण कोणीही करत नाही असं मला वाटत आहे. संशय व्यक्त करणे यात गैर काय? आता याबाबत CID कडे देखील तपास दिला आहे. आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देखील याबाबत भेटू असं खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितलं. पाहूया ते काय म्हणतात. विषय वेगळा आहे. तो विषय मी बोललो की संसदेमध्ये विरोधी पक्ष नेत्यांना बोलू दिलं गेलं नाही किंवा काय, तो विषय वेगळा आहे. त्या विषयाला मी आज बोलायचं म्हणजे मला वाटतं की मला माफ करा की त्याच्यात तुम्ही आज दादांचा विषय आता महाराष्ट्रातला विचारा, दादांच्या विषयातला दादांच्या विषयात प्रत्येक मी बोललो अगोदरच आता तुम्हाला की मी मुख्यमंत्र्यांनाही बोलणार, गृहमंत्र्यांनाही बोलणार आणि जी संसदेत सुद्धा बोलायला मला संधी मिळेल ते 100% मिळेल किंवा नाही झाली तरी मी त्याच्यातून वेळ मागून घेईल ना. त्याच्यात आम्ही आल्यानंतर ते घेणार. आम्ही याची चौकशी करा एवढी मागणी आम्ही संसदेत सुद्धा करू. नाही ते कॉमनली आम्ही जाऊन स्पीकरला बोलू शकतो किंवा मला वेळ द्या. नाही झालं तर गृहमंत्र्यांना बोलू शकतो. त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही. गृहमंत्री सुद्धा आम्हाला भेटतात, वेळ देतात आणि माझ्या बीड जिल्ह्यातल्या काही तपास यंत्रणेमध्ये गृहमंत्र्यांनी सहकार्य केलं, मुख्यमंत्री सहकार्य केलं. म्हणूनच बीड जिल्ह्यामध्ये आमची तपासदारी यंत्रणा. अमोल मिटकरींचं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी तर झालीच पाहिजे आणि अनेक संशय जे आहेत त्यांनी व्यक्त केलेत. रोहित पवारही म्हणतात की त्यांनाही अनेक संशय आहेत. ते 12 तारखेला या संदर्भात विलंब होतो या सगळ्या तपासात. नाही, हा विषय प्रत्येक जणाच्या मनात आहे. त्याच्यावर राजकारण कुणीही करत नाही असं मला वाटतंय. संशय व्यक्त करणं आता कसं नाही, आम्हाला वाटतंय तुम्ही तपास करावा म्हणून आम्ही म्हणतो